मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणाविरोधात नगर परिषद ॲक्शन मोडमध्ये आली असून आजपासून अतिक्रमण काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे। 2 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत सुमारे 600 अतिक्रमण काढण्यात येणार असून त्यासाठी नगर परिषद अधिकाऱ्यांसह 100 कर्मचारी तर नॅशनल हायवे बांधकाम विभागासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड। सुरू करण्यात आली आहे। काय पार्श्वभूमी आणि आपल्याकडून किती बंदोबस्त करण्यात त्याच्यामध्ये नेहमीच होणारे जे पुणे इंदोर रस्त्यावरती हमरस्त्यावरती नेहमीच होणारी जी वाहतुकीची कोंडी होती, त्याकरिता मी PWD असेल किंवा नगरपंचायतला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेला होता। त्यावरून त्यांच्याकडून मनमाड नगरपंचायत, त्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त मोहीम आहे। त्याकरिता त्यांनी मागणी केलेल्याप्रमाणे एकंदरीत साधारणतः 5 अधिकारी, 58 पोलीस कर्मचारी, त्यात महिला कर्मचारी आणि 2 RCBचे पथक असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आम्ही स्वतः आहेत, SDO साहेब पण आहेत आणि कारवाई सुरू आहे शांततेत। तर काय आव्हान करणार नाही, बघा असं आहे की फक्त पोलीस यंत्रणेला कोसून उपयोग नाहीये। जर या ठिकाणी 15 मीटर एका बाजूला असं, दुसऱ्या बाजूला 15 असं 30 मीटरचा रोड असताना फक्त जर एकच लेन चालत असेल आणि त्याच्यामध्ये बरेचसे पंक्चर पॉईंट असतील, दर 100 फुटावर जर गल्ली रस्ते मिळणार असतील, गावातले शहरातले रस्ते येणार असतील, तर या ठिकाणी ट्रॅफिक हे होणारच आहे। परंतु जर समजा या ठिकाणी कमीत कमी 2 लेन दोन्ही बाजूला चालल्या तर या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण होण्याचे काही कारणच नाही। पण ते हीच गोष्ट होत होती आणि आपण आता बघितलं की जिथं जिथं अतिक्रमण काढलेलं आहे त्या ठिकाणचा रस्ता किती मोठा दिसतोय आपणच पहा। त्यामुळं फक्त सरकारी यंत्रणांना जबाबदार धरायचं आणि आपण मात्र त्या गोष्टीचं समर्थन करायची बाब योग्य नाही। तर जे 3 विभागांच्या वतीनं जे काय बंदोबस्त आम्हाला मागणी करण्यात आले होते, माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पत्रव्यवहार करून माननीय पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने जो बाहेरचा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे तो पोलीस स्टेशनचा बंदोबस्त असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचं काम आहे अतिक्रमण विरोधी पथक जे आहे कारवाई त्यांना संरक्षण देणं आणि आतापर्यंत सर्व कारवाई शांततेत सुरू आहे। सर, आज अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली, आपल्या वतीने काय बंदोबस्त देण्यात आला आहे आणि कसं आमच्याकडून जे काय आम्हाला त्यांनी 5 अधिकारी आणि 100 कर्मचारी इतका मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागण्यात आलेला होता, याचा निर्धारण अहवाल पाठवण्यात आला। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आमच्या सब डिव्हिजनमध्ये आम्हाला साधारणतः 3 अधिकारी आणि 58 महिला पोलीस अंमलदार बंदोबस्त करता मिळाले आणि 2 RCB पथकाचे पण आदेश आहे। त्याप्रमाणे इथे साधारणतः RCB पथक 700 वर बंदोबस्त आहे, तो तैनात करण्यात आलेला आहे। अद्याप तो कारवाई शांततेत सुरू आहे, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही। कर्मचाऱ्यांनी अधिकारी तैनात आहेत। मनमाड नगर परिषद हद्दीमध्ये येवला मालेगाव रस्त्यावरती, तसेच चांदवड ते नांदगाव रस्त्यावरती, तसेच गावामध्ये बहुतांश खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। त्याच्यामुळे वारंवार महामार्गाचा अपघात घडत आहे। त्याच्यामुळे माननीय पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन यांनी नगर परिषदेला 3 वेळा आतापर्यंत सदरचं अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस दिलेली आहे, पत्र दिलेलं आहे। तसेच नॅशनल हायवेने देखील सदरचं अतिक्रमण जे त्यांच्या हद्दीमध्ये झाल्यामुळं ते वारंवार यंत्रणांमार्फत सदरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे असं मागणी करत होते। त्या दृष्टिकोनातून तसेच मनमाड नगर परिषदेच्या कौन्सिलने अर्थात सर्वसाधारण सभेने देखील निर्णय घेतला की सदरचं अतिक्रमण लवकर काढणं गरजेचं आहे, कारण वारंवार अपघात घडत आहे। 2 बालकांचा मृत्यू झाला मध्यंतरी, त्याच्यानंतर एक स्विमिंग टँकमध्ये एक जण बुडून मृत पावल्यामुळे त्याला वेळेवरती 1 तासाकरता ट्रॅफिक जाम असल्यामुळं त्याला रुग्णसेवा मिळू नाही शकली। त्याच्यामुळं या अतिक्रमणाचा शहराला त्रास होत आहे। हा त्रास कमी करण्यासाठी नॅशनल हायवे, मनमाड शहर पोलीस स्टेशन, PWD आणि मनमाड नगर परिषद असं सर्वांच्या वतीने सध्याची अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे।
सदरच्या अतिक्रमण मोहिमेमध्ये मनमाड नगर परिषदेचे जवळपास अधिकारी कर्मचाऱ्यांसह 100 कर्मचारी यामध्ये सहभागी झाले असून जवळपास 100 कर्मचारी माननीय SP साहेब यांनी देखील नगर परिषदेला नॅशनल हायवेला अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेसाठी दिलेले आहे. किमान 2 दिवस ही अतिक्रमण मोहीम अजून इथून पुढे चालणे अपेक्षित आहे आणि यामध्ये साधारण 650 अतिक्रमण किमान निष्कासित होतील असे नगर परिषदेचं नियोजन आहे आणि नॅशनल हायवेचं देखील तसं नियोजन आहे.